सुस्वागतम. लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राघव हा सिंधूच्या घरी असताना पुन्हा राणी ही राघवला फोन करते आणि म्हणते की अरे राघव, तुला आठवण आहे ना, आपलं लग्न अर्धवट राहिलंय. तेव्हा लगेचच राघव विनूला बाहेर जाण्यासाठी सांगतो आणि म्हणतो की राणी, आपलं लग्न हे फक्त एक फॉर्मॅलिटीज आहे, हे तुला चांगलं माहीत आहे. फक्त आणि फक्त विनूसाठी आपण दोघे हे लग्न करत आहोत. राघव म्हणतो की तू प्लीज त्या लग्नातून जादा स्वतःसाठी एक्सपेक्ट करू नकोस, कारण त्यामुळे तुला स्वतःलाच त्रास होईल. राघव म्हणतो की राहिली गोष्ट फॉर्मॅलिटीची, तर विनूची ट्रीटमेंट फक्त पूर्ण होऊ दे, त्यानंतर तिकडे आल्यावर आपण फॉर्मॅलिटीज पूर्ण करू. तर राणी म्हणते की राघव, मला माहिती आहे. राणी म्हणते की मला तर वेगळीच भीती वाटती, तू मला दिलेलं प्रॉमिस तर तू तोडणार नाही ना. तेव्हा राघवला मोठा धक्का बसतो. इकडे आता मंगेश सिंधूला समजावत असतो. मंगेश म्हणतो की अगं सिंधू, तू राघवला माफ कर, त्यामुळे तुझं, राघवचं, सावीचं, सगळ्यांचं आयुष्य एकदम सुरळीत होईल. तेवढ्यात सावी ही सिंधूकडे येते आणि तिला खूप भूक लागली असल्याचे सांगून तिला खायला मागते. तर विनू ही सावीला खेळण्यासाठी बोलतो. तर इकडे सिंधू म्हणते की ठीक आहे सावी. तर लगेचच सावी ही विनूसोबत खेळायला जाऊ लागते. तेव्हा सिंधू मोठ्याने म्हणते की जास्त लांब जाऊ नका बरं का खेळायला. तेवढ्यात तो सिंधूचा आवाज इकडे चालू असलेल्या राणीच्या फोनमध्ये येतो आणि राणी विचार करते की हा तर आवाज माझ्या ओळखीचा आहे. इकडे राणी विचार करते की हा आवाज मी खूप वेळा ऐकलाय आणि माझा चांगलाच ओळखीचा आहे. इकडे मंगेश सिंधूला समजावत असतो आणि म्हणतो की तू जे करतेस ना, त्या सर्व पळवाटा आहे. तर मंगेश सिंधूला म्हणतो की सर्व विचार करून तू ठरव तुला काय करायचं सिंधू. त्यानंतर इकडे राणी लगेच राघवला विचारते, अरे राघव, हा कसला आवाज आहे आणि तू कुठे आहेस. तेव्हा लगेचच राघव म्हणतो की अगं, इथे खूप लोक आहेत आणि मी क्लिनिकमध्ये आलोय. तो की हा आजूबाजूच्या लोकांचाच आवाज आहे. तर लगेच राणी म्हणते की राघव, काय झालं, तू एवढा अडखळत का बोलतोय. राघव म्हणतो की अगं, धावपळ झाली ना, म्हणून माझा आवाज तसा वाटतोय आणि आता विनूचा नंबर लागलाय बरं का राणी. राघव म्हणतो की आता त्याला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल. राणी म्हणते की मला कळतंय तू सर्व एकटा मॅनेज करतोयस राघव. तर मधू म्हणते की मी एक काम करते ना राघव, मीच तिकडे येते. तर राघव म्हणतो की अजिबात नाही मधू. तेव्हा राणी म्हणते की राघव, काय झालं, सर्व ठीक आहे ना. तर राघव म्हणतो हो, म्हणूनच तुला इकडे येण्याची गरज नाही आहे मधू. त्यानंतर राघव म्हणतो की मला आता जावं लागेल, मी फोन ठेवतो बरं का. तर लगेच बाय असे म्हणत राघव हा फोन कट करतो. इकडे आता मंगेश हा सिंधूला समजावतो की आता सर्व निर्णय तुझ्या हातात आहे सिंधू. इकडे हे फोन ठेवल्यानंतर राणी विचार करते की राघव आज जसा बोलत होता ना, तसा तो नॉर्मल नव्हता. तो माझ्यापासून काहीतरी लपवत तर नसेल ना. तेवढ्यात राजेश्री ही मधूकडे येते. तर इकडे राणी स्वतःशीच बोलत असते की तो आवाज मी कुठेतरी ऐकलाय. तेवढ्यात राजेश्री म्हणते की कुणाचा आवाज. तेव्हा राणी म्हणते की राघव विनूला घेऊन ट्रीटमेंटला गेलाय ना, तेव्हा तिकडे तो मला आवाज ओळखीचा वाटला. राजेश्री म्हणते की कुणाचा आवाज. तर राणी ही पुन्हा विचार करू लागते. राणी म्हणते की राघवचा आवाज, तो माझ्यासोबत व्यवस्थित नाही बोलला, मला वाटतंय तो कसल्या तरी टेन्शनमध्ये आहे. तेव्हा हसतच राजेश्री म्हणते की राणी, तू उगाचच काळजी करू नकोस. तर राजेश्री म्हणते की अगं राणी, तू स्वतः तिकडे का नाही जात, म्हणजे त्यालाही बरं वाटेल आणि विनूलाही बरं वाटेल. तेव्हा राणी म्हणते की तुम्ही अगदी बरोबर बोलताय. इकडे लगेचच सर्वजण आता नाश्ता करायला बसतात. तेव्हा राणी म्हणते की माझी रिषभसोबत एक मीटिंग आहे, ती झाली की मग मी जाईल राघवकडे. तेव्हा काकू म्हणते की रेश्मा, रिषभ कधी येणार आहे तुला माहीत आहे का. तर रेश्माचे काही लक्ष नसते, ती फक्त तिचा मोबाईल बघत असते. तेव्हा राजेश्री म्हणते की रेश्मा, काय झालंय तुला, इकडे आम्ही काय विचारतोय. तर रेश्मा म्हणते की सॉरी, माझं लक्ष नव्हतं, पण एवढं काय झालंय, काही आभाळ कोसळलंय का. तेव्हा काकू रेश्मावरती ओरडू लागते. तर मधू म्हणते की काकू जाऊ द्या, शांत व्हा तुम्ही. तर काकू म्हणते की काय आहे ही रेश्मा मुलगी, कशी वागते, कशी बोलते, तिला काही कळतंय का. तर इकडे काकू सुद्धा म्हणते की ती आता अन्वी सुद्धा कशी वागते बघा. काकू म्हणते की राखीचं लक्ष नाही, पण योगेशने तरी तिच्याकडे लक्ष द्यायला नको का. तर राणी म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, आता अन्वी आपल्या घरी आली ना, तेव्हा आपण तिच्यावर चांगली संस्कार करू. तेव्हा काकू म्हणते की राणी, हे वाटतंय तेवढं सोपं नाहीये. तर राणी म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका मामी. तेव्हा काकू म्हणते की मी तुझी मामी आहे का. तर राणी म्हणते काय झालं, माझं काही चुकलं का. तर लगेचच काकू म्हणते की तुझं आता राघवशी लग्न झालंय, तेव्हा तू मला काकू म्हणायचंय आणि राजेश्रीला आई म्हणायचं. तेवढ्यात राणी म्हणते की मामी, मी घाबरले बरं का. तर लगेच काकू म्हणते काय म्हणालीस. तर मधू म्हणते की सॉरी काकू.
आणि मधू हसू लागते. तर इकडे आता रेश्मा ही अन्वीला नाश्त्यासाठी बोलावते. तेवढ्यात आळस देत अन्वी म्हणते की सकाळी सकाळी काय झालं, एवढे का आरडतायत. काकू म्हणते की अन्वी आमची सकाळ कधीच झाली, पण सकाळी लवकर उठायचं असतं. अन्वी म्हणते की मला अशी लवकर उठायची सवय नाही. तर राणी म्हणते की अन्वी तू काय बोलतेस आणि कशी बोलतेस, तुला काही कळतंय का. तर अन्वी म्हणते की तू तर बोलूच नकोस, तुला या सगळ्यांच्या नजरेत ना एक आयडियल काकू बनायचंय. ते ऐकून आता राणीला मोठा धक्का बसतो. इकडे आता राघव हा गरम पाण्याने कपडा घेऊन त्याचे अंग पुसू लागतो. तेवढ्यात सिंधू तिथे येते. तर आता राघवला अंग पुसता येत नसते. तेव्हा सिंधू ही राघवच्या हातातून कपडा घेते आणि राघवचे अंग पुसू लागते. तर आपण पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये कशी आपल्याला गोळी लागली होती आणि त्यावेळेस सिंधूने आपली अंग पुसून कशी काळजी घेतली होती हे आता राघवच्या डोळ्यासमोर येतं. त्यानंतर राघव हा भानावर येतो आणि पुन्हा सिंधूला म्हणतो की मी ओके आहे, मला तुमच्या मदतीची गरज नाहीये. सिंधू म्हणते की तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्वतःला करायची मला माहिती आहे, पण आत्ता या क्षणी तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे. त्यानंतर सिंधू ही राघवला शर्ट घालते. तर इकडे आता लगेच अन्वी म्हणते की राघव कुठे गेला. तर हसतच राणी म्हणते की तो वेणूच्या ट्रीटमेंटसाठी खेडेगावात गेलाय, तू येतेस का. तर अन्वी म्हणते की थँक्स, पण मला खेडेगावात यायला अजिबात इंटरेस्ट नाहीये. तर काकू म्हणते की अन्वी काय बोलतेस, तुला कळतंय का. तर अन्वी म्हणते की तुम्हाला काय झालंय, या घरात चिल राहायला तुम्हाला जमत नाही का. तेव्हा काकू ही पुन्हा अन्वीकडे बघू लागते. पुन्हा राणी ही काकूला शांत बसण्यासाठी सांगते. त्यानंतर राणी म्हणते की चल अन्वी, तुझ्यासाठी छान छान पोहे केले. तर अन्वी म्हणते की तू राया मामाची विडो आहेस ना, राया मामा गेल्यानंतर तू या घरातून नाही गेलीस का. तेव्हा अन्वीचे ते बोलणे ऐकून काकू, राजेश्री आणि मधूला मोठा धक्का बसतो. तर अन्वी म्हणते की मामी तू एक काम कर, तू बाहेर जा आणि बाहेरचं जग बघ, ते खूप छान आहे. तर आता मधू ही अवाक होऊन अन्वीकडे बघू लागते. तेव्हा ओरडतच राजेश्री म्हणते की अन्वी ती तुझ्यापेक्षा मोठी आहे, तिच्याशी काय बोलायचं कसं बोलायचं तुला कळत नाही का. तर लगेचच राजेश्री म्हणते की तिचं आता राघवसोबत लग्न होणार आहे. तर अन्वी म्हणते की म्हणजे हिने सिंधूबरोबर चीट केलंय. तर लगेचच काकू म्हणते की बस, या घरात त्या सिंधूचं नाव घ्यायचं नाही. तर अन्वी म्हणते की रिलॅक्स, पण मला एक सांगा ना, सिंधू मामीचं नाव या घरात का नाही घ्यायचं. तेव्हा काकू ही डोक्याला हात लावते. तर कोणी काहीही बोलायला तयार नसते. तेव्हा अन्वी म्हणते की बरोबर आहे, सिंधूबरोबर तुमची मला वाटतंय कॉम्प्लिकेटेड रिलेशनशिप आहे. इकडे आता सिंधू राघवला म्हणते की मला माझं डॉक्टर या नात्याने कर्तव्य पूर्ण करावं लागतं. तेव्हा राघव म्हणतो की किती अवघड आहे, बरोबर ना. राघव म्हणतो की किती अवघड आहे, मला वाटलं तू हे जग सोडून गेलीस, माझी बायको माझं मुलगा आता या जगात नाहीये. मला वाटलं होतं की आता ते कधीच पुन्हा येणार नाही, पण आज मी तुझ्या समोर उभा आहे. सिंधू म्हणते की तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आता डॉक्टर आणि पेशंट फक्त एवढंच नातं शिल्लक आहे. तर सिंधू म्हणते की माझ्या मुलीचा जीव वाचवल्याबद्दल तुमचे थँक्स. तर सिंधू म्हणते की तुमचा एक्सरे काढावा लागेल, इथे जवळच्याच गावात हॉस्पिटल आहे, तिथे जाऊन तुम्ही एक्सरे काढू शकता. तो जर नॉर्मल आला तर तुम्ही घरीही जाऊ शकता. तर आता राघव म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर सिंधू ही राघवला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. त्याच वेळेस आता इकडे राणी ही सिंधूच्या घरी आलेली असते. तेव्हा ही राणी ही सिंधूच्या घरी बसलेली असताना पुन्हा हॉस्पिटलमधून सिंधू ही राघवला घेऊन येते. तर सावी म्हणते की आई बघ ना, सिंधूची आई आली. तेव्हा मधूसुद्धा लगेच सिंधू समोर येते. तर सिंधू ही राघव सोबत आता मधूला बघते. मधूला बघता सिंधूला मोठा धक्का बसतो. तर इकडे मधूला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. सिंधूला जिवंत बघून मधूच्या पायाखालची जमीन हादरलेली असते. तेवढ्यात वेणू म्हणतो की बाबा मला भेटायला कोण आलं बघा, मला भेटायला मम्मा आली. तेव्हा वेणूचे ते शब्द ऐकून आता सिंधूला भयानक सत्याचा उलगडा झालेला असतो आणि राघवने मधूसोबत लग्न केल्याचे तिसरे भयानक सत्य आता सिंधूसमोर आलेले असते. आणि त्या क्षणी आता मधू राघवचा हात सोडून देते आणि मधूच्या गळ्यातील मंगळसूत्र बघते. तेव्हा आता भयानक दोन सत्य एकमेकांसमोर करून उभे राहिलेले असतात. तर आता राघव हा कोणता निर्णय घेतो, तर आता सिंधू कोणते पाऊल उचलते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.